भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान आता मदतीसाठी मुस्लिम राष्ट्रांकडे धावतोय। सुमारे 25 मुस्लिम राष्ट्रांनी देखील या पाकाड्यांना मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे। नेमकी ही राष्ट्र कोणती आहेत आणि त्यांचा भारतावर काय परिणाम होणार आहे आणि भारताला देखील कोणत्या मुस्लिम राष्ट्रांनी पाठिंबा दिलेला आहे, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। मुस्लिम राष्ट्रांचा दहशतवादाला पाठिंबा। भारताच्या विरोधात 56 मुस्लिम राष्ट्र। पाकिस्तानला धार्मिक कट्टरतेचं बळ। पहलगाम हल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्ताननं आता मुस्लिम कार्ड खेळलाय। तर मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनकडे पाकिस्ताननं मदतीसाठी भीक मागितली आहे। तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लिम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं। मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत पाहूया। पाकिस्तान सोबत सिरिया, इराक, अझरबैजान, तुर्की, मलेशिया हे देश आहेत। तर भारतासोबत सौदी अरेबिया, यूएई, कतार, ओमान, कुवेत, बहरीन आणि इजिप्त हे देश आहेत। मुस्लिम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे। त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठिंबा देते। त्यामुळे 57 देशांपैकी 20-25 देश भारताच्या विरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्याच हातात आहेत। त्यामुळे या ठरावाला पाठिंबा देणारे देश युद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ञांनी सांगितलंय। तुर्कीसारखा एक मुस्लिम देश जर सोडला तर बाकी कुठल्याही मुस्लिम देशांनी उघड पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही। मुळातच सेंटिमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने निर्णय हा OIC सारखा समूह त्या ठिकाणी घेणार नाही, पण क्षेत्रीय शांतता डिस्टर्ब होऊ नये म्हणून डिप्लोमसीच्या माध्यमातून, डायलॉगच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांनी प्रश्न सोडवावा अशा प्रकारे जे आहे मिडल ग्राउंड घेण्याचा प्रयत्न OICने केलेला आहे। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून बंदुकीच्या जीवावर नंगा नाच केला। त्याचा निषेध करणं सोडून मुस्लिम देश दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या या पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत असतील तर भारतानंही तेल आयातीपासून ते व्यापारी निर्बंध टाकून या देशांचा माज मोडायलाच हवा। त्यामुळेच इतर राजनैतिक पर्यायांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवून पाकिस्तानला भुईसपाट करण्याची योजना आखायलाच हवी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।